बिबट्या सदृश्य प्राण्यानं पुन्हा एकदा शेळ्यांवरती हल्ला केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील चळे या ठिकाणी घडली आहे। काल रात्रीच्या सुमारास चळे तालुका पंढरपूर येथील बरडवस्ती या ठिकाणी राहणारे बापू गजेंद्र बनसोडे यांच्या 3 शेळ्यांवरती बिबट्या सदृश्य प्राण्यानं हल्ला केला आहे। यामध्ये एका बोकडाच्या नरडीचा घोट घेतला असून बोकड जागीच ठार झालंय, तर 2 शेळ्यांच्या गळ्याला मोठी जखम झाल्यानं त्याही गंभीररित्या जखमी झाल्या आहेत। पाठीमागच्या 10 जून रोजीच सुजित गायकवाड या शेतकऱ्याच्या बोकडावरती बिबट्या सदृश्य प्राण्यानं हल्ला केला होता। अवघ्या 20 दिवसामध्ये पुन्हा बिबट्या सदृश्य प्राण्यांवरती शेळ्यांवरती हल्ला केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। शेळ्यांवरती हल्ला झाल्यानंतर वन विभाग येऊन भेट देऊन जातं, मात्र त्यावरती कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये वन विभागाचा नाराजीचा सूर आहे। त्यामुळं या बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा या संदर्भात आवाज उठवला होता व वन विभागाला या संदर्भात निवेदन दिले होते, मात्र वन विभागाकडून त्याची फारशी काही कार्यवाही झाल्याचं दिसून येत नाही। सध्या पावसाळ्याचे दिवस असून परिसर हा चिखलमय झाला आहे। त्या चिखलामध्ये मात्र या बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे उमटलेले दिसून येतात। चळे तालुका पंढरपूर येथील बरडवस्तीवरती असणारे बापू गजेंद्र बनसोडे यांच्या शेळ्या घरासमोर बांधल्या असताना पहाटे 3 वाजण्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती बापू बनसोडे यांनी दिली आहे। यामध्ये 2 शेळ्या गंभीर झाल्या असून त्या गंभीर जखमी झालेल्या शेळ्यांवरती डॉक्टर कुलदीप खिलारे यांनी प्रथमोपचार केले असून त्या शेळ्या जिवंत राहणार असल्याची शक्यता कमीच असल्याचेही त्यांनी शेतकऱ्याला सांगितले। त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। पंढरपूर तालुक्यातील सरकोली, ओजेवाडी, सुस्ते, आंबे, चळे या परिसरात मागील काही महिन्यापासून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र वन विभागाला त्याचा बंदोबस्त करण्यात अपयश आल्याचं सध्या दिसून येत आहे। तरी वन विभागानं तात्काळ या बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी चळे व परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे।